तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वराज फॅमिलीवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे आषाढी एकादशी. तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज मला थोडा लेट झाला होता सकाळी व्हिडिओ घ्यायला, कारण की माझी देवाची होती पूजा. मीच बघा साडी छान अशी वेअर केली होती, माझी देवाची पूजा आटोपून घेतली होती. त्यामुळे मी सकाळी आज काही व्हिडिओ घेतला नाही, कारण की पूजा करायची होती घाई. आणि मग आज सगळे घरी, मुली घरी असल्यामुळे माझ्या घरी हा पसारा झाला होता. तो सगळा पसारा मला आवरायचा होता आता. आणि तो मोठा सगळा टाक्स होता, कारण की शौर्याच्या पप्पांना असा पसारा घरात आवडत नाही अजिबात. मग ते ओरडत राहतात. त्यामुळे ते आता दोघी मुलींना खाली फिरायला घेऊन गेले होते, राऊंड मारायला. आणि मला सांगितलं तू पसारा पटकन आवरून घे आणि जेवणाची तयारी कर. तर मग मी त्या जेवणाच्या तयारीमध्ये लागले होते. साबुदाण्याची खिचडी वगैरे हे सगळं माझ्यासाठी उपवासाचं जेवण बनवायचं होतं आणि त्यानंतर बनवायचं होतं ह्या लोकांसाठी जेवण. त्या लोकांचा नव्हता उपवास, तर ते बोलले शॉर्टकटमध्ये जेवण असं आम्हाला बनव. तसं माझ्या घरातले असं काही जबरदस्ती करत नाही की आम्हाला हेच पाहिजे वगैरे. मग ते कधीतरी मला सांभाळून घेतात ह्या बाबतीत. मग ते बोलले की आज तुझा उपवास असल्यामुळे तू काहीतरी आम्हाला शॉर्टकट्स जेवण बनव. मग मी बनवला मिसळ पावची तयारी करून ठेवली आणि मग थोडंफार बाहेरचा पसाराही आवरून घेतला आणि मिसळपावची तयारी केली. आणि मग साबुदाण्याची खिचडी वगैरे हे सगळं करायचं होतं, तर त्याचीही तयारी करून घेतली. तर बघितलं तर मी शेंगदाणे नाही माझ्या घरात होते, मग तेही सोलायचे होते. मग काय आता. आणि हे बघा, मग माझी शौर्याही सकाळी मी तुम्हाला दाखवते बघा. शौर्याही सकाळी छान अशी रेडी झाली होती माझी, छान रुखमाईचा ड्रेस वगैरे घालून. आता तिच्या तो मामींनी तिला शिवून पाठवला होता पुण्यावरनं. तर तिची मामी स्टिच करते कपडे, तर तिने तिच्या छान असं सुंदर बनवलं. आणि हे बघा, माझ्या घरातले मला असं वेळेला गरज लागते त्यांची, त्यावेळेस ते मला असे मदत करत असतात. तर मला शेंगदाणे नव्हते, जसं मी तुम्हाला सांगितलंच की मला शेंगदाणे नव्हते, मग ते मला फोडून देण्याचं काम करत होते माझी शौर्या, तिचे पप्पा, तिचे आजोबा. आणि मीही थोडीशी शेवलायला बसली, तर मला बोलतात नाही दे, आम्ही सगळेजण तुला सर्वजण मदत करतो. आणि मग त्या लोकांनी मदत केल्याबरोबर माझीही लवकर कामी फास्टच झाली. आणि मग बघा, लवकर जेवण बनवून झालं माझं. हे बघा, भाकरी, मिसळपाव, भात, बटाट्याची भाजी आणि आमटीही झाली त्याचबरोबर. आणि मग मी त्यांना जेवायला वाढलं, त्या तिघांनाही चौघांना. आणि मग त्यानंतर मी माझ्या विठुराया रखुमाईंना पण नैवेद्य दाखवायचा होता उपवासाचा. आज आषाढी एकादशी असल्यामुळे मग मीही त्यांचंही ताट केलं होतं म्हणजे एकादशीला. मग साबुदाण्याची खिचडी, बटाटा आणि आमटी शेंगदाण्याची, असं सर्व काही त्यांना देवालाही नैवेद्य दाखवून घेतला. आणि मग त्यानंतर माझ्या घरी आले होते माझे दीर पुतण्या, त्यांनीही जेवण करून घेतलं आणि मीही छान असं जेवण केलं. आणि मग ही बघा मग अशी माझी शिवामध्ये मला त्रास देते. आणि तर चला आता बाय, उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.